जय हिंद. ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय 4 दिवसापूर्वी आपण ज्या विषयावरती बोललो होतो त्याचा हा दुसरा भाग आहे. त्यामध्ये आपण बोललो होतो की बांगलादेशी घुसखोरी ही भारतामध्ये कशी होते आहे आणि बांगलादेशी घुसखोरी शोधण्याकरता आपण वेगवेगळे उपाय काय करतो आहे वगैरे. आणि याच्याशिवाय आपण असं पण म्हटलं होतं की आपल्या गृह मंत्रालयाने एक न्यायाधीश प्रकाश नावळेकर नावाची एक समिती तयार केलेली आहे जे बांगलादेशी घुसखोरीवरती काम करतील. आजचा जो आपला विषय आहे तो आहे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यामध्ये जे हिंदू होते त्यांची संख्या कशी कमी झाली. आपण ज्या वेळेला हिंदू हा शब्द वापरतो तर या हिंदूमध्ये सिख पण आहेत, जैन पण आहेत, बुद्ध पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत आणि काही ट्रायबल पण आहेत. म्हणजे आपण हिंदू हा शब्द ब्रॉडली वापरतो आहे आणि त्यांची संख्या गेल्या काही वर्षामध्ये कशी कमी झाली हा विषय आपण आज घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया की 1941 साली पहिल्यांदा आपल्याकडे लोकसंख्या किती आहे याची याची आकडेवारी अवेलेबल आहे. आणि त्यावेळेला असं दिसतं की त्यावेळेला पाकिस्तानमध्ये जी सध्याची पाकिस्तानची जी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी 14 ते 15% लोकसंख्या ही हिंदूंची होती आणि 6% लोकसंख्या ही सिखांची होती. परंतु आपल्याला माहिती आहे की 1947 साली फाळणी झाली आणि या फाळणीमध्ये असं मानलं जातं की एक 45 ते 50 लाख जे हिंदू आणि सिख जे होते त्यांनी पाकिस्तानमधून भारतामध्ये स्थलांतर केलं. मी आकडेवारी पुन्हा सांगतो, 45 ते 50 लाख हिंदूंनी आणि सिखांनी फाळणीच्या वेळेला भारतात स्थलांतर केलं पाकिस्तानमधून. आणि त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की त्याच वेळेला भारतातले काही मुसलमान हे पाकिस्तानमध्ये गेले होते. बोथ वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान म्हणजे सध्याचा पाकिस्तान आणि सध्याचा बांगलादेश. तर मग आपण जर बघतो तर ही जी मुवमेंट सुरू होती हिंदूंची मुवमेंट भारतामध्ये परत येणं आणि मुसलमानांची काही मुवमेंट की जे पाकिस्तानमध्ये जात होते ती 1949-50 पर्यंत पूर्ण थांबली होती. आणि 1951 मध्ये पहिली लोकसंख्या मोजणी झाली पाकिस्तानमध्ये आणि त्यामध्ये असं दिसलं की हिंदूंची संख्या जी 15% होती फाळणीच्या आधी ती आता कमी होऊन जवळजवळ 8 ते 9% आलेली आहे. आपण त्याला 2 भागांमध्ये वाटू शकतो. सध्याचा पाकिस्तान त्याची लोकसंख्या ही 15% कमी होऊन 8 ते 9% आली. हिंदू आणि सिख याच्यात आपण दोन्ही इन्क्लूड करतो. 1951 साली याचा अर्थ 8 ते 9% हिंदू आणि सिख हे पाकिस्तानमध्ये राहिले 1950 नंतर. हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. आणि सध्याचा जो बांगलादेश आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 27 ते 28% हिंदू राहिले. ही 1951 ची आकडेवारी आहे. परंतु त्याच्यानंतर मात्र जी आकडेवारी आहे ती खूपच कमी व्हायला लागली. आपण पहिले वेस्ट पाकिस्तान म्हणजे सध्याचा पाकिस्तान घेऊ. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचं स्थलांतर वेगवेगळ्या वेळेला सुरू झालं. याच्यामध्ये एक तर पाकिस्ताननी कायदा केला होता 1965च्या युद्धामध्ये की जे हिंदू भारतात गेले त्यांना परत येऊ द्यायचं नाही वगैरे आणि त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली. आणि तो तशाच प्रकारचा कायदा जो आहे तो 71 साली बांगलादेशमध्ये पण करण्यात आला. 1971च्या युद्धामध्ये खूप छळ झाला. आणि मग असं दिसतं की जी पाकिस्तानची हिंदूंची लोकसंख्या 8 ते 9% होती हिंदू आणि सिखांची ती 1.5% सुद्धा कमी झाली. म्हणजे जवळजवळ 6 ते 7% लोकसंख्या ही कमी झाली. ही कमी झालेली लोकसंख्या नेमकी काय झाली तर त्या लोकसंख्येला आपल्याला 3 भागामध्ये वाटता येईल. एक तर अनेक जण मारले गेले. ही संख्या ईस्ट पाकिस्तानमध्ये जवळजवळ 40 लाखाहून जास्त हिंदू हे
तर तिथे 1971 साली मारले गेले आणि त्याच्या आधी सुद्धा अनेक वेळा मारले गेले, पण सर्वात जास्त हत्याकांड जे होतं ते 1971 साली झालं. आणि त्याचप्रमाणे वेस्ट पाकिस्तानमध्ये पण हत्याकांड झालं, पण ते अर्थात एवढं मोठं नव्हतं. त्याच्याशिवाय दुसरे जे होते ते अनेक हिंदू आणि सिखांनी कन्व्हर्ट केलं, म्हणजे ते मुसलमान बनले आणि काही जण हे भारतामध्ये परत आले किंवा पळून आले. तर आता हे नेमकी आकडेवारी किती होती, तर असं मानलं जातं की काही लाख हिंदू हे वेस्ट पाकिस्तान मधून, म्हणजे सध्याच्या पाकिस्तान मधून हे परत आले आणि ही आकडेवारी 10 ते 15 लाखाच्या आसपास असावी. म्हणजे 15 लाख हिंदू हे पळून आले पाकिस्तान मधून भारतामध्ये 1951च्या नंतर. आणि सिखांची संख्या जी जवळजवळ पुष्कळ होती, 5-6%, तर त्याच्यामधले जवळजवळ सगळे शीख हे तिथून भारतामध्ये पळून आले. आणि याच्यामुळे आता जो सध्याचा जो वेस्ट पाकिस्तान आहे तिथे आता 1% सुद्धा कमी हिंदू किंवा शीख हे आता शिल्लक आहेत. ही सध्याची आकडेवारी आहे. जोपर्यंत बांगलादेश किंवा ईस्ट पाकिस्तानचा संबंध येतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की 27-28% लोकसंख्या जी होती ती कमी होऊन सध्या 9% पोहोचलेली आहे. जवळजवळ 40 लाख हिंदू हे 1971 साली मारले गेले. अनेक जण भारतामध्ये पळून आले. तर भारतामध्ये किती पळून आले असावेत तर याचा एक जर अंदाज केला तर असं मानलं जातं 50 ते 70 लाख हिंदू हे भारतामध्ये परत आले असावेत असं आहे. परंतु जी आकडेवारी आता समोर येते त्याच्यावरनं असं दिसतंय की आकडेवारी ही फारच कमी होती. कारण आता जो आपण CAA नावाचा जो कायदा तयार केला आहे त्या कायद्याप्रमाणे जे हिंदू पळून आले पाकिस्तान मधून किंवा बांगलादेश मधून त्यांना आपण भारताचं नागरिकत्व देणार आहे. परंतु ती संख्या 2-2.5 लाख सुद्धा नसावी अशी आकडेवारी सध्या पुढे येते आहे. नेमकी किती हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल. तर म्हणजे थोडक्यात आपण काय सांगायचा प्रयत्न केला, तर सांगायचा प्रयत्न जर समरी सांगायची म्हटली तर अशी झाली. 1951 नंतर 8 ते 9% हिंदू जे पाकिस्तानमध्ये राहिले होते ते आता 1.5% कमी आहे. उरलेले यात मारले गेले, काही पळून आले आणि अनेकांनी धर्म परिवर्तन केलं. त्याच्या मानाने बांगलादेशमध्ये जी संख्या होती 27-28% हिंदू तिथे शिल्लक होते. त्यामधले सध्या 8 ते 9% शिल्लक आहे. उरलेले 16-17% हे यात मारले गेले, या त्यांनी भारतामध्ये स्थलांतर केलं किंवा त्यांनी काही लोकांनी कन्वर्ट म्हणजे आपलं धर्म परिवर्तन केलं. अशी ही आकडेवारी आहे. आणि याच्याकरता मुख्य कारण काय होतं तर बांगलादेशमध्ये कायदे तयार करण्यात आले, त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती तिथे अत्याचार सुद्धा झाले. म्हणजे आपल्याला काय दिसतं की हिंदू, शीख किंवा जे इतर जण होते ज्यांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये सध्याच्या बांगलादेशमध्ये आणि सध्याच्या पाकिस्तानमध्ये कमी झाली हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर आपण जे मी 4 दिवसापूर्वी मी जे एक पॉडकास्ट केला होता त्यात आपल्याला तर आकडेवारी आठवत असेल तर हिंदूंची संख्या जी आहे ती भारतामध्ये सुद्धा कमी झालेली आहे या टक्केवारीमध्ये 1951च्या तुलनेमध्ये. म्हणजे काय, हिंदूंची संख्या भारतात सुद्धा कमी झाली. हिंदूंची संख्या जवळजवळ त्यांना वाईप आउट करण्यात आलं पाकिस्तानमध्ये आणि काही प्रमाणामध्ये 8-9% अजून शिल्लक आहेत की जे आहेत बांगलादेशमध्ये. ही सध्याची परिस्थिती आहे. धर्म परिवर्तन झालं का, त्याच्या अनेक केसेस अवेलेबल आहेत की ज्यामध्ये धर्म परिवर्तन झालं होतं. त्याच्यामध्ये एक छोटाशी अजून एक आकडेवारी आपण घ्यायला पाहिजे की ज्याच्याविषयी मी जास्त बोललो नाही.
ती म्हणजे अफगाणिस्तानमध्ये. अफगाणिस्तानमध्ये सुद्धा स्थलांतर झालं. अर्थात तिथे हिंदू आणि सिख जे होते ते 10-11 लाखाच्या आसपास असावेत आणि 1947 पासून जे 15-20 जे लाख होते त्याच्यामध्ये आता अफगाणिस्तानमध्ये इवन म्हणजे 1,000हून सुद्धा कमी हिंदू किंवा सिख असावेत अशी माहिती पुढे येते आहे. आणि भारत सरकारने असं ठरवलेलं आहे की जे अफगाणिस्तानमधून हिंदू किंवा सिख पळून आले किंवा बांगलादेशमधून आले किंवा पाकिस्तानमधून आले त्यांना CAA कायद्याच्या खालती भारताचं नागरिकत्व हे केलं जाईल की जे व्हायलाच पाहिजे. कारण त्यांचा मोठ्या प्रमाणात तिथे छळ करण्यात आला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची तिथे हत्याही करण्यात आली होती. आता जे एक 7-8%, 9% जे हिंदू शिल्लक आहेत बांगलादेशमध्ये त्यांचं काय होईल याच्याविषयी काही आपण सांगू शकतो का? तर थोडक्यात असं सांगता येईल की तिथे अजून सुद्धा आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला युनुस हे ऍक्टिंग प्रेसिडेंट होते बांगलादेशचे त्यावेळेला हिंदूंवरती खूप हल्ले होत होते. आणि आता जे सरकार आलेलं आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचं सरकार हे त्या मानाने हिंदूंचा एवढा छळ करत नाहीये जेवढा पहिले केला जात होता. तर त्याच्यामुळे सध्या हे जे स्थलांतर आहे हे थांबलेलं दिसतं. पण ज्या ज्या वेळेला बांगलादेशमध्ये एक सरकार येतं खास तर त्या सरकारमध्ये जमाते इस्लामीचे लोक आहेत किंवा पाकिस्तानी सैन्याचे प्रेमी असे लोक आहेत त्यावेळेला हिंदूंचं पुन्हा जे स्थलांतर आहे ते सुरू होतं. आणि आता भारतामध्ये जे 6-7 कोटीहून जास्त बांगलादेशी आहेत त्याच्यामध्ये हिंदूंची संख्या 30-40 लाख सुद्धा नसावी असं वाटतं एक्झॅक्ट. आणि बाकीचे 6 कोटी जे लोक आहेत हे सगळे बांगलादेशी मुस्लिम आहेत हे आपल्याला क्लिअरली कळायला पाहिजे. म्हणजे बांगलादेशी जे आत आलेले आहेत तर 90% जे आहेत ते बांगलादेशी मुस्लिम आहेत आणि 5-10% सुद्धा बांगलादेशी हिंदू नसतील. तर ही शोकांतिका आहे आपल्या सध्याच्या पाकिस्तानमधल्या हिंदूंची, पाकिस्तानमधल्या बांगलादेशमधल्या हिंदूंची, सिखांची. आणि जसं मी मगाशी म्हटलं होतं याच्यामध्ये बुद्ध पण आहेत, याच्यामध्ये जैन पण आहेत, याच्यामध्ये ख्रिश्चन पण आहेत. हे सगळे त्याच्यामध्ये सामील आहेत. आणि आता एक शेवटचा मुद्दा तो म्हणजे असा की आपण आता बांगलादेशवरती दबाव टाकू. हे जे लोक तिथे शिल्लक आहेत त्यांची काळजी तिथे घ्यायलाच पाहिजे आणि त्यांना भारतात जर परत आणण्याचा प्रयत्न पाठवण्याचा प्रयत्न झाला तर त्याकरता आपण बांगलादेशवरती दबाव टाकायला पाहिजे. त्यांच्या समोर आपण पाण्याचं गाजर धरू शकतो की जर तुम्ही तिथे हिंदूंशी नीट वागला तर आम्ही तुम्हाला काही पाणी देऊ शकतो. फरक्का धरण वगैरे जे आहे तिथून अशा प्रकारचं काही कारवाई आपण करू शकतो. आणि एक महत्वाची गोष्ट अशी की बांगलादेश आणि भारतामध्ये एक त्रिभुज प्रदेश आहे जो गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा नदींचा त्रिभुज प्रदेश आहे. त्रिभुज प्रदेश म्हणजे जिथे या नद्या समुद्रात मिळतात तर त्यांचा जो गाळ असतो त्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गाळ तो तिथे येतो आणि तिथे एक असं अतिशय सुपीक असा भाग बनतो तो समुद्र पातळीवरती असतो. तर तो जो त्याला सुंदरबन असं नाव आहे आणि सुंदरबनचा जवळजवळ 60% सुंदरबन हे बांगलादेशमध्ये आहे आणि 30-35% सुंदरबन जे आहे ते भारताच्या पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि असं म्हटलं जातं की ग्लोबल वॉर्मिंग मुळे जवळजवळ पाण्याची समुद्र पाण्याची जी उंची आहे ती वाढणार आहे. तसं झालं तर पुढच्या 5-6 वर्षामध्ये सुंदरबन हे पाण्याच्या खालती जाईल. तिथे जवळजवळ 3 कोटीहून जास्त बांगलादेशी राहतात. मग ते पाणी जर सुंदरबन मध्ये पाणी आलं आणि ते पूर्ण बुडालं तर मग हे कुठे जातील तर त्याचं उत्तर सरळ आणि साफ आहे. ते बांगलादेश मधून भारतामध्ये पुन्हा घुसखोरी करतील. आणि शेवटचा मुद्दा असा की जसं मी म्हटलं होतं की काही मुस्लिम हे जे बांगलादेशच्या जवळ होते किंवा त्यावेळेला ईस्ट पाकिस्तानच्या जवळ होते
खास तर बिहारी मुस्लिम हे बांगलादेशमध्ये त्यांनी स्थलांतर केलं होतं, परंतु एक 30-40 लाख त्यांची संख्या होती. परंतु आता हे सगळे पुन्हा एकदा भारतामध्ये परत आलेले आहेत याची आपल्याला माहिती असावी. तर आता ही जी कमिटी सरकारने फॉर्म केलेली आहे, त्या कमिटीने हे जे हिंदू आलेले आहेत तिकडनं पाकिस्तानमधून, बांगलादेशमधून, अफगाणिस्तानमधून त्यांच्यावरती पण लक्ष ठेवावं आणि त्यांना सुद्धा जे नागरिकत्व द्यायचं आहे ते देण्याचा प्रयत्न करावा आणि एक्झॅक्ट आकडेवारी ही पुढे आणावी जी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती मांडता येईल की पाकिस्तानने कसे हिंदूंवरती अत्याचार केले, ज्यामुळे आता पाकिस्तानमध्ये त्यांची संख्या ही 1% कमी झालेली आहे आणि बांगलादेशमध्ये ही संख्या जी आहे ही 8 किंवा 9% सुद्धा कमी झालेली आहे. मला वाटतं ही माहिती सगळ्यांना माहिती पाहिजे, याकरता आजचा जो व्हिडिओ होता तो त्याकरता होता. मी इथेच थांबतो. जय हिंद.